हाय फ्रेंड्स, तुम्ही बघत आहात संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत आचारी खाकरा। कालच आपण पुदिन्याचा खाकरा बघितला, तसाच आपण लोणच्याचा वापर करून खाकरा बनवणार आहोत। आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। शेजारी बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा। चला तर मग सुरू करूया। एका बाउलमध्ये आपण घेतला आहे 1 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ। आता आपण त्यात टाकूया अगदी थोडीशी हळद, लाल तिखट, धने जिरे पूड, ओवा, थोडेसे जिरे, थोडासा हिंग, थोडंसं मीठ। लोणच्यामध्ये पण मीठ असतं त्यामुळे मीठ थोडंसं वापरायचं आहे। आणि लोणच्याचा खार म्हणजेच लोणच्याचा मसाला। आता आपण त्यात थोडंसं तेल ॲड करूया, 2 चमचे तेल। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे। आता आपण खाकरा लाटून घेऊया। पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आपल्या चपातीपेक्षा खाकऱ्याची पोळी ही पातळ असावी, थोडीशी आपण ती पातळ लाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपली पोळी पातळसर लाटून झाली आहे। आता आपण झाकणाच्या साहाय्याने ते कापून घेऊया आणि फोर्कने आपण त्याला थोडेसे होल्स करून घेणार आहोत जेणेकरून ते फुगू नये। आता आपण हा खाकरा तव्यावर भाजून घेऊया। यासाठी गॅसवर आपण तवा ठेवला आहे। तवा खूप गरम करायचा नाही, अगदी थोडासाच गरम करून घ्यायचा आहे। त्यावर आपण खाकरा अर्धवट भाजून घेणार आहोत आणि 10 मिनिटांनंतर आपण तो तेल लावून पुन्हा भाजणार आहोत। खाकरा भाजताना तो सतत हलवायचा आहे, त्यामुळे तो छान खुसखुशीत होतो। आता आपण असेच खाकरे थोडे थोडे भाजून घेऊया। आणि 10 मिनिटांनंतर आता आपण तेल लावून घेणार आहोत। तेल लावून आपण खाकरे पुन्हा छान कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहे। हे खाकरे लोणच्याचा असल्यामुळे हे खूपच चटपटीत होतात। यात कुठलाही आपण चाट मसाला यूज करत नाही किंवा आमचूर पावडर सुद्धा यूज करत नाही। लोणच्याचा एक छान स्वाद खाकरांना लागतो आणि ते छान चविष्ट होतात। तुम्ही बघू शकता आपला खाकरा भाजून रेडी झाला आहे। आता आपण असे सर्व खाकरे भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले खाकरे रेडी झाले आहे। नक्की घरी ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका। थँक यू।